चालू झालं काउंटडाऊन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण नेचर केअर फर्टिलायझर्स लिमिटेड विटा यांच्या आणि नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण केळी पिकाच्या जमिनीची तयारी आणि खत व्यवस्थापन याविषयी आजचा शेतकरी वर्गासाठी ऑनलाईन शेतकरी संवाद हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी सर्व उपस्थित या लाईव्ह कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचं मी नेचर केअर फर्टिलायझर्स आणि नेटाफेम इरिगेशन या दोन्ही कंपनी मार्फत स्वागत करतो आणि माझी ओळख करून देतो. मी अनिल बिटले, मॅनेजर ॲग्रोनॉमी नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. गेली 23 वर्ष मी कृषी क्षेत्रामध्ये काम करत असून माझा एकूण एक्सपिरियन्स 23 वर्षापैकी 13 वर्ष नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मी ॲग्रोनॉमिस्ट या पदावर कार्यरत आहे आणि त्या अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्रामधले बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये आपण या शेतकऱ्यांसाठी ऊस असेल, केळे असेल, आले आणि इतर पिकांच्या विषयी मार्गदर्शन करत आहे. त्याचाच एक भाग आज कोविडच्या या पार्श्वभूमीवरती केळी पिकाच्या संदर्भात नेचर केअर फर्टिलायझर्सनी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर केळीच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मी आपणास या केळी पिकाचं महत्त्व आणि केळी पिकाच्या बाबतीत जो प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हे केलेलं आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपणाला केळी हे दमदार फळ, पोषक तत्वांचा आगार, या फळाला मोठी मागणी असल्यामुळं गुंतवणुकीला पुरेपूर मोबदला देणारं नगदी पीक म्हणून याच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल इत्यादी प्रमुख उत्पादक राज्य आहेत देशातील सरासरी उत्पादकता 36 मेट्रिक टन आणि जर पूर्ण एरिया बघितला तर जवळपास 7,68,000 हेक्टरच्या क्षेत्रावरती केळीची लागवड होत असते. तामिळनाडूचा लागवडीच्या क्षेत्रामध्ये पहिला क्रमांक असला तरी एकूण जर उत्पादनाचा विचार केला तर देशात महाराष्ट्राचं हेक्टरी सरासरी उत्पादन 62 टनाच्या आसपास आहे आणि क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 81,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरती केळीची लागवड होत असते. महाराष्ट्रातील बहुतांशी केळीचा आगार समजलं जाणारं जळगाव, त्याचबरोबर खानदेशचे इतर जिल्हे, धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा मराठवाड्यातले काही जिल्हे ज्या ठिकाणी बारमाही पाण्याची सुविधा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये निर्यातक्षम केळीसाठी केळीची लागवड होत असते. तर कोकणात सुद्धा चांगल्या प्रकारचं केळीचे क्षेत्र वाढत आहे. तर आपणास संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मराठवाड्यात सुद्धा नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये केळीचं चांगलं पीक घेतलं जातं. मुख्य ह्या पिकासाठी लागणारी जमीन, हवामान कसं असलं पाहिजे हे जाणून घेऊया. जमीन केळी पिकासाठी
भारी कसदार चांगली निचरा होणारी सेंद्रिय कर्ब 1% वरती असलेली गाळाची जमीन योग्य असते. ज्या जमिनीत चांगल्या प्रकारचा निचरा होतो त्या ठिकाणी अन्नद्रव्याची जे क्षारांचा निचरा सुद्धा चांगला होताना अन्नद्रव्याची उपलब्धता चांगली होत असते. सततची वापशाची परिस्थिती निर्माण करून देण्याचं काम चांगली जमीन निवडणं आणि जमिनीची तयारी करणं याच्यावरती अवलंबून आहे. मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत अलीकडे लागवडी शक्य झाल्यात, कारण आपण बघतोय ठिबक सिंचनच्या माध्यमातून आपण अगदी माळरानावरती सुद्धा केळीचं पीक उत्तम प्रकारे शेतकरी घेऊ लागले आणि अशा जमिनीतही सुद्धा सेंद्रिय खतांचा वापर करून त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब चांगल्या प्रकारचा वाढवून आपण ह्या केळी पिकाचं उत्पादन भरपूर, त्याचबरोबर जो उत्पादनाचा दर्जा आहे तो सुद्धा गुणवत्ता चांगल्या प्रकारची मिळवून आपण बाजारभाव चांगला मिळवून जास्त नफा कमवू शकतो. मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत ठिबकच्या माध्यमातून आपण लावण करू शकतो. सामू जर बघितला तर या पिकाच्या उत्पादनासाठी जमिनीचा सामू आपण 6.5 ते 8च्या दरम्यान असला पाहिजे. तसा सामू बघितला तर 6.5 ते 7.5 उत्तम सामू, परंतु 8 पर्यंत जरी सामू वाढला, समजा कॅल्शियमच्या जास्त प्रमाण असेल थोड्याफार प्रमाणात, तर आपण त्या ठिकाणी निश्चित कॅल्शियम ह्या पिकाला कॅल्शियम भरपूर लागत असल्यामुळं त्या ठिकाणी 8 pH पर्यंतची सुद्धा जमीन चालू शकते. हवामान सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. केळीचे चांगली वाढ होण्यासाठी, पानाच्या चांगल्या वाढीसाठी त्या ठिकाणी 23 ते 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असेल तर, आणि आर्द्रता 60% पर्यंत आर्द्रता असली तर या पिकाला चांगली मानवते. केळीच्या घडवाढीच्या अवस्थेमध्ये 29 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे केळाचा दर्जा त्याचबरोबर क्वालिटी चांगल्या प्रकारची भेटणार. केळीच्या एकूणच तापमानाची रेंज जर बघितली तर 15 ते 35 डिग्री तापमानाच्या आसपास चांगले वाढ होते. पण 15 डिग्रीच्या खाली जर गेलं तर बऱ्याच अंशी पीक पिवळं पडलं जातं आणि त्या ठिकाणी अन्नद्रव्य उचलली जात नाही ती. एकूणच तापमानाचा विचार केला तर बरेचसे अन्नद्रव्य 22 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं तर त्या ठिकाणी त्याची उपलब्धता कमी होत असते. थंड हवामान जर जास्त कालावधी असेल तर त्या ठिकाणी निश्चित थंडीमध्ये लागण केली असेल किंवा थंडीमध्ये पक्वतेचा कालावधी येत असेल तर त्या ठिकाणी पिकाची वाढीवरती थंडीचा विपरीत परिणाम होऊन वाढीवरती थोडं बंधन घातलं जातं. तर या ठिकाणी निश्चित खत नियोजनाच्या माध्यमातून कोणत्या ग्रेड वापरायच्या, थंडीच्या कालावधीमध्ये नायट्रेट ग्रेड वापर करून आपण त्या ठिकाणी त्या जो कालावधी वाढणार आहे किंवा वाढ खुंटलेली असते याच्यावरती नियंत्रण करू शकतो. तर जमीन आणि हवामान हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे की हवामानाच्या अनुसरून महिन्यात हवामान चांगलं असेल तर केळीचा पानाचा निघण्याचा रेट महिन्याला 4 ते 5 पानं निघली पाहिजेत. 4 ते 5 पानं निघत असतील तर चांगल्या प्रकारचं तापमान आणि त्या पिकाला जो हवामान आहे तो पोषक आहे असं समजा. जातीचा जर विचार केला तर केळीच्या जाती बसराई, श्रीमंती, ग्रँड 9, महालक्ष्मी इत्यादी जाती आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लावण केली जाते. एकूणच जर हेक्टरी झाडांची संख्या बघितली, लावणीच्या पद्धती बघितल्या तर आपण बघतोय 6 बाय 6 फुटावरती हेक्टरी 3018 झाडं बसत असतात. 5 बाय 5 फुटावरती 4044 झाडं बसत असतात. 6 बाय 5 वरती
3663 झाडं बसत असतात. लागवडपूर्व मशागत अत्यंत महत्वाची आहे जातीच्या नंतर, कारण जमिनीची निवड झाली परंतु जमीन चांगली आहे आणि मशागत जर त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर निश्चित पीक वाढीसाठी मर्यादा राहू शकतात. लागवडपूर्व मशागतीमध्ये जमीन चांगली उभी आडवी भुसभुशीत करून त्या ठिकाणी कुळवून घेतली पाहिजे किंवा रोटर मारून त्या ठिकाणी चांगली जमीन तयार केली पाहिजे. निर्यातक्षम केळी किंवा आपणाला चांगल्या दर्जाचं फळ किंवा घड वाढीसाठी गादी वाप्यावरती लागण करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला तर पारंपरिक पद्धतीने शेतकरी सरीमध्ये लागण करतो आणि सरीमध्ये लागण केली, निश्चित पावसाळ्यामधली लागण असेल, थंडीमधली लागण असेल तर मुळांच्या कक्षेमध्ये जो वापशाची अवस्था आहे, ही वापशाची अवस्था जर भेटली नाही तर त्या ठिकाणी वाढीवरती विपरीत परिणाम होतो आणि त्या ठिकाणी पानं निघण्याचा जो दर आहे तो कमी होतो. आपण याचा विचार करून केळी लावण करत असताना पहिल्यापासूनच जर गादी वाप्यावरती लागण केली, पाऊस जास्त झाला, पाणी जास्त झालं तरी त्या ठिकाणी गादी वाप्यातून निचरा होऊन गादी वाप्यामध्ये चांगल्या प्रकारची सततची वापशाची परिस्थिती राहिल्यामुळे त्या ठिकाणी पीक वाढीसाठी चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होतं. म्हणून गादी वाफे तयार करत असताना ठरलेल्या अंतरावरती 6 बाय 6 फूट असेल, 5 बाय 5 फूट असेल किंवा 6 बाय 5 फूट असेल, या अंतरावरती रेझरच्या साहाय्यानं गादी वाफे तयार करून घेतले पाहिजेत. गादी वाफे दुसरी एक पद्धत आपणाला मी सांगू इच्छितो की पट्टा पद्धतीने सुद्धा आपण लागण करू शकतो. त्या पट्ट्यामध्ये आपण रेझरच्या साहाय्यानं 3.5 फुटाच्या 2 सऱ्या काढून दर 3.5 फुटावरती सरी काढून दर 2 सरी मध्ये 5 फुटावरती झिगझॅग पद्धतीने लागण करून आपण 2 नंतरच्या सऱ्या सोडल्या तर त्या ठिकाणी निश्चित पट्टा पद्धतीच्या लावण पद्धतीचा सुद्धा अवलंब करून जो यांत्रिकीकरण आहे, म्हणजे आतमध्ये जाऊन अगदी कापलेले घड सुद्धा बाहेर काढू शकतो, अशा पद्धतीची लावण पद्धत सुद्धा आपण करू शकतो. गादी वाफे तयार करत असताना 1.5 फूट उंचीचे गादी वाफे तयार केले पाहिजेत आणि जो बेडचा टॉप आहे, वरचा भाग, तो 2.5 फूट रुंदीच्या गादी वाफ्यावर लागवड केल्यास पांढऱ्या मुळ्यांना वाढण्यास चांगला वाव भेटतो. त्याचबरोबर खतातून आणि पाण्यातून आलेले क्षार याचा निचरा होऊन पीक वाढीसाठी चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण या ठिकाणी जमिनीच्या ज्या बेडमध्ये तयार होऊन आपणाला आवश्यक ती शाखीय वाढ करून घेऊन त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं घड, खोडाची जाडी चांगली असेल तर निश्चित खोडाची जाडी आणि खोडाची उंची चांगली असेल तर निश्चित चांगले मोठे घड, ज्या घडामध्ये जास्तीत जास्त फण्या आणि त्या फण्यामध्ये असणारी केळांची संख्या ही जास्तीत जास्त भेटते. शेतकरी मित्रांनो, एक सांगायचं राहून गेलं की तापमानाचा जो विषय होता की पीक हवामानाच्या संदर्भात जो तापमान आपण पाठीमागं बघितलं, त्याच्यामध्ये दिवसाचा आणि रात्रीचा जो मध्य तापमान आहे हा जर 23 डिग्री येत असेल तर 22 ते 23 डिग्री, तर ह्या तापमानाला केळीच्या घडामध्ये जास्तीत जास्त फण्या आणि त्या फण्यामध्ये जास्तीत जास्त केळांची संख्या आपल्याला मिळत असते. तर आपण त्या दृष्टीनं आपलं लावणीचं नियोजन केलं पाहिजे. तर केळी पिकामध्ये यांत्रिकीकरण करत असताना निश्चित चांगल्या प्रकारचं भरणीसाठी आपल्याला पट्टा पद्धतीचा वापर करून किंवा बेडवरती लागण करून आपण केळी पिकाची लागवड करू शकतो.
लागण करत असताना महत्वाचा मुद्दा, जमीन चांगली तयार केली. लागणीची रोपांचं सुद्धा निवड तितकीच महत्वाची आहे की चांगलं उत्पादन घ्यायचं म्हणल्यावर उती संवर्धित रोप किंवा टिश्यू कल्चर रोपांनी लागण करणं फायदेशीर ठरतं. एकंदरीतच उती संवर्धित रोपाचा जो गरज आहे ती त्याच्या एकसारख्या वाढीमुळं उत्पादनात वाढ होते, केळफूल लवकर तयार होते, 95% पीक लवकर काढणीस तयार होते. कीड आणि रोग याच्यासाठी त्या टिश्यू कल्चर रोपामध्ये असलेली रोग प्रतिकार शक्ती पीक वाढीसाठी फायदेशीर ठरते. एकसारख्या वजनाचे केळीचे घड भेटतात, त्यामुळे चांगलं उत्पादन भेटतं. निर्यातक्षम केळीचा आकार आणि दर्जा भेटल्यामुळं आपणाला त्या मिळालेल्या उत्पादनाला बाजारभाव चांगला भेटतो आणि निश्चित जास्त नफा भेटतो. रोपाची निवड करत असताना शेतकरी मित्रांनो, रोप चांगली हार्डनिंग झालेली 1 फूट उंचीची, पानावरती हार्डनिंगचे स्पॉट जे पिगमेंट, लाल पिगमेंट असे दिसतात, अशी रोप निवडली गेली पाहिजे. पानाची संख्या रोपाला 5 ते 6 असली पाहिजे. जास्त उशिरा लावलेली रोप सुद्धा निश्चित आपणाला नुकसान ठरू शकतात, कारण त्याचं वय त्या पिशवीतच जर जास्त वेळ झालं तर निश्चित घडाची साईज बारीक पडू शकते. म्हणून निश्चित 5 ते 6 पानाची संख्या असलेली चांगली सेकंडरी हार्डनिंग झालेली रोप निवडली पाहिजे. त्या रोपांच्या वरती 25 ते 30 मुळ्या असल्या पाहिजेत. तर लागणी करते वेळी बेसल डोस अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, आज सांगायचं झालं तर आपण प्रतिखोड जो बेसल डोस आहे तो बघितला तर एकरी साधारणतः आपण 6x5चा जर ही घेतला तर 1400 1450च्या वर रोप बसतात आणि त्या ठिकाणी साधारणतः 15 टनाच्या आसपास 12 ते 15 टन एकरी शेणखताची आवश्यकता असते. म्हणजेच प्रति झाड 10 किलोच्या आसपास शेणखत त्या ठिकाणी टाकलं पाहिजे. म्हणजे जो बेडमध्ये चांगल्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ असतील तर त्या ठिकाणी निश्चित कार्यक्षम मुळाच्या कक्षेत उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची संख्या, नत्र विरघळणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू यांची संख्या जास्त प्रमाणात भेटते. म्हणून शेणखताचा वापर आवश्यक आहे. मित्रांनो, ते नसेल तर कारखान्याचं कंपोस्ट आहे, राख आहे, याचा वापर करून त्या ठिकाणी हिरवळीचं खत, आणि पर्याय नसेल तर आपण निश्चित जे सेंद्रिय खत म्हणून ग्रीन हार्वेस्ट खत, जे नेचर केअर फर्टिलायझरचं मुख्य उत्पादन, याचा वापर लावण करतेवेळी एकरी 400 किलो आणि त्याचबरोबर शेणखतानंतर दुसरा भाग आहे की निंबोळी पेंडीचा वापर 200 ग्रॅम प्रति झाड केला पाहिजे. पेंड आपण टाकली नाही तर निश्चित जो ग्रीन हार्वेस्ट जो खत आहे याच्यामध्ये सुद्धा पेंडीचे अंश बऱ्याच अंशी त्या ठिकाणी आपणास उपलब्ध होऊ शकतात. सिंगल सुपर फॉस्फेट रासायनिकचा जर डोस बघितला तर 250 ग्रॅम प्रति खोड सिंगल सुपर फॉस्फेट, किंवा ज्या जमिनीत कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीत DAP 100 ग्रॅम, पोटॅश 150 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 25 ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्य 10 ग्रॅम. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी नेचर केअरचं वर्मिकेन नावाचं मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, ते एकरी 20 किलोचा जो डोस आहे किंवा 20 ग्रॅम प्रतिखोड हा डोस दिला पाहिजे. त्याचबरोबर
कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स, जेणेकरून आपल्या इथं निमॅटोडचा प्रादुर्भाव होऊ नये, वाळवी हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण निश्चित लागणीच्या वेळी जर कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल 10 ग्रॅम प्रति झाड जर टाकलं तर निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन आपलं बेसल डोसच्या माध्यमातून होऊन आपण पुढील येणाऱ्या समस्यांना आणि चांगल्या प्रकारची वाढ समस्यांना सामोरे जाऊन चांगल्या प्रकारची वाढ मिळवू शकतो. निंबोळी पेंडीचा वापर, त्याचबरोबर पेंड उपलब्ध नसेल तर आपणास ग्रीन हार्वेस्टच्या माध्यमातून सुद्धा शेणखताचा पर्याय म्हणून आपण बघितलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण निश्चित ग्रीन हार्वेस्ट प्लस बाकीचा जो रासायनिक डोस आहे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP याचा वापर करून चांगल्या प्रकारचं बेसल डोसच्या लागणीच्या वेळी नियोजन करू शकतो. भरणी करते वेळी सुद्धा परत एकदा 75 ते 90 दिवसांनी आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे. त्यावेळेला रासायनिक खताचा जर विचार केला तर प्रतिखोड 75 ग्रॅम DAP, मॅग्नेशियम सल्फेट 25 ग्रॅम, पोटॅश 100 ग्रॅम, बोरॉन 5 ग्रॅम ह्या वेळेला देणं आवश्यक आहे. ऑर्मिकेम नावाचं जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे ते भरणी करते वेळी 20 ग्रॅम प्रतिखोड या प्रमाणात दिलं तर निश्चित आपणाला सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य बेसलच्या माध्यमातून त्या पिकाची गरज भागवण्यासाठी उपलब्ध होतात. मित्रांनो, आज आपण बघतोय की हुमणी नावाची समस्या, हुमणी ही कीड आणि ही समस्या बहुतेक सर्व पिकामध्ये दिसून येत आहे. तर हुमणीच्या नियंत्रणासाठी आपणाला हुमणीसाठी ग्रबगार्ड नावाचं मेटारायझम आणि बिवेरिया असलेलं जे ग्रबगार्डचा वापर केला पाहिजे. तर ते साधारणतः 20 किलोच्या आसपास एकरी त्याचा डोस आहे. सेकंडरी अन्नद्रव्य म्हणले तर आपण बघतो की या पिकाला बऱ्यापैकी मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम लागत असतंय. तर सेकंडरी अन्नद्रव्यामध्ये सारथी नावाचं खत 20 किलो हे लागण 40 किलो हे लागण करताना दिलं तर निश्चित फायदेशीर ठरतंय. तर मित्रांनो, आज आपण लागण केली त्याचबरोबर पिकाला ठिबक सिंचनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं पाण्याचं खताचं नियोजन केलं तर खऱ्या अर्थानं त्या पिकाची आवश्यक ती वाढ भेटत असते. तर ह्यासाठी ठिबक सिंचनमुळे होणारा फायदा जाणून घेऊया. ठिबक सिंचनमुळे एक समान खत व पाणी दिल्यानं पिकाची वाढ एक समान होणार आहे. खत विभागून दिल्यामुळं ठिबक सिंचन हे केवळ पाणी देण्याचं साधन नसून ते वापसा देण्याचं साधन म्हणून त्या यंत्रणेकडे बघितलं पाहिजे. पाणी देण्याची यंत्रणा नव्हे तर वापसा देण्याची यंत्रणा. आणि वापसा म्हणजे जमिनीमध्ये 25% पाणी, 25% हवा आणि 50% माती, त्या मातीमध्ये 1% सेंद्रिय कर्ब अशी परिस्थिती जर निर्माण करून दिली तर निश्चित प्रमाणात चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि पिकाची आवश्यक गरजा, मग ते NPK असेल, मायक्रोन्यूट्रिएंट्स असेल किंवा सेकंडरी अन्नद्रव्य जे आपण बेसलच्या माध्यमातून देतोय आणि जे फर्टिगेशनच्या माध्यमातून देतोय त्याची चांगल्या प्रकारची कार्यक्षमता भेटत असते. पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेवरती, सुरुवातीची वाढ असेल, शाकीय वाढ, जोमदार वाढीची अवस्था असेल किंवा फलधारणेची अवस्था असेल, या प्रत्येक अवस्थेवरती ठिबक सिंचनच्या माध्यमातून, खत नियोजनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रत्येक अवस्थेवरती नियंत्रण ठेवू शकतो. गरजेनुसार खत दिल्यानं खताची कार्यक्षमता जी पाटपाण्यावरती किंवा पारंपरिक पद्धतीने नत्राची कार्यक्षमता जी 40 ते 50% भेटते ती कार्यक्षमता आपण 90 ते 95% वाढवू शकतो, जी की विभागून देऊन आणि पिकाच्या मुळाच्या कक्षेत सततची वापशाची परिस्थिती निर्माण करून दिल्यामुळे.
विरोधाची कार्यक्षमता जी पारंपरिक पद्धतीने 20% भेटते ती कार्यक्षमता 50% पर्यंत वाढवू शकतो. पोटॅशची कार्यक्षमता जी 40% भेटते पाटपाण्यावरती किंवा पारंपरिक पद्धतीनं ती कार्यक्षमता आपण 80% पर्यंत वाढवू शकतो. शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टीसाठी लागणारं पाण्याची तर बचत होणारच आहे, कारण ठिबक सिंचनच्या माध्यमातून केळी पिकासाठी लागणारं पाणी त्याच्यातला 45% पाण्याची बचत होणार. खतांची कार्यक्षमता वाढवून उत्पादनात रूपांतर, त्याचबरोबर खताच्या मध्ये साधारणतः 25 ते 30% आपण बचत करू शकतो. सर्व कामं पाणी नियोजनाच्या बाबतीत लागणारे मजूर, विजेची बचत, मजुरीचा खर्च, तण नियंत्रणासाठी लागणारा मजूर, कारण ठिबक सिंचनच्या माध्यमातून आपण फक्त 50% क्षेत्राचं 45 ते 50% क्षेत्र ओलीत करत असतोय, तर त्या ठिकाणी तण नियंत्रणाचा सुद्धा खर्च आपण निश्चित कमी करू शकतो. पाणी सुरू असताना भरणी, फवारणी इत्यादी सर्व कामं शक्य आहेत. मुळाच्या कक्षेत पाणी दिल्यानं तणाचा प्रादुर्भाव कमी होणार आणि एकूणच उत्पादनात हमखास 50 ते 60% वाढ होऊन निर्यातक्षम दर्जाचं केळी उत्पादन आपण चांगल्या प्रकारचं करू शकतो. तर केळी पिकामध्ये बहुतांशी शेतकरी सिंगल लॅटरलचा वापर करतात. त्या ठिकाणी आपण डबल लॅटरल 2 ठिबकच्या नळ्याचा वापर केला तर बेडमध्ये जास्तीत जास्त मुळांची टक्केवारी तयार करून त्या पिकाचा वाढीसाठी लागणारी जी अन्नद्रव्य आहेत ती उचलण्यासाठी मुळ सक्षम करत असतो. म्हणून 2 लॅटरलचा वापर करून त्या जो गादीवापा तयार केलेला आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त मुळांची टक्केवारी तयार करून आपण त्या कार्यक्षम मुळाच्या कक्षेत पोलिताची खोली नियंत्रणात राखून खत नियोजन केलं तर निश्चित चांगल्या प्रकारचं आणि दर्जेदार केळी उत्पादन आपण घेऊ शकतो. ठिबक सिंचनासाठी मित्रांनो, ज्या पद्धतीनं सेंद्रिय खतासाठी नेचर केअर हा एक चांगला पर्याय, नेचर केअर फर्टिलायझर्सचं ग्रीन हार्वेस्ट हे सेंद्रिय खत, तसंच ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून नेटाफिम ही जगातली 1 नंबरची ठिबक सिंचन कंपनी ची कंपनी गेली 55 वर्ष 1965 साली पहिला ड्रिपर बनवणारी कंपनी आणि तिथून पर्यंत आजपर्यंत जागतिक बाजारपेठेतला 30% वाटा घेऊन जगातली नंबर 1 ची सिंचन कंपनी म्हणून कार्यरत आहे. अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारा अचूक, उत्कृष्ट आणि आर्थिकदृष्ट्या योग्य ते डिझाईन पुरवलं जातं. विक्रीपूर्व, विक्री पश्चात सेवा, दर्जेदार उत्पादनं व नामवंत कृषी तज्ञांचं मार्गदर्शन दिलं जातं. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या वाजवी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं जातं. तर निश्चित आपण ठिबक सिंचन संचाची निवड करत असताना जमिनीचा खत नियोजनाच्या अगोदर आपणाला हे माहिती पडलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये ओलीत कसं होतंय. कारण ओलीत होण्यासाठी जमिनीच्या पोतानुसार ठिबकची नळी निवडली गेली पाहिजे. केळी पिकासाठी ठिबकची नळी कशी निवडाल? हलक्या जमिनीसाठी 1 फूट अंतरावरती ताशी 1 ते 2 लिटर प्रवाह दर असलेली ठिबकची नळी निवडली गेली पाहिजे. कारण हलक्या जमिनीमध्ये आपण बघतोय सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी असतंय किंवा मातीच्या कणांचा आकार मोठा असतोय, पाणी खाली जाण्याचा वेग हा पसरण्याच्या वेगापेक्षा जास्त असतोय. पाणी जर पसरलंच नाही त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मुळांची टक्केवारीची वाढ वरच्या थरामध्ये होणार नाही, निचरा होऊन खत वाया जाणार, खत वाया झाले तर खताची कार्यक्षमता भेटणार नाही. म्हणून हलक्या जमिनीमध्ये 1 फूट अंतरावरती कमी प्रवाह दर असलेले ठिबकची नळी निवडली गेली पाहिजे. मध्यम जमिनीमध्ये सुद्धा मध्यम प्रकारचा ओलिताचा पट्टा होत असतोय. मित्रांनो, खत देण्याच्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की आपली खत कुठल्या रूट झोन मध्ये आहेत, रूट झोन कुठल्या थरामध्ये किती आहे आणि त्याला अनुसरून आपल्या जमिनीच्या मध्यम जमिनीसाठी 2 ड्रिपर मधला अंतर 40 सेंटीमीटरवर आणि
ड्रिपरचा प्रवाह 2 लिटर ताशी याप्रमाणे निवडला गेला पाहिजे. भारी जमिनीमध्ये सुद्धा 2 ड्रिपर मधलं अंतर 50 सेंटीमीटर आणि ड्रिपरचा दर 2 ते 3 लिटर आपण निवडून चांगल्या प्रकारचं नियोजन करू शकतो. परंतु भारी जमिनीची ठिबकची नळी हलक्या जमिनीला चालणार नाही, कारण 2 ड्रिपर मधलं अंतर जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ओलिताचा पट्टा पूर्ण होत नाही आणि हा ओलिताचा पट्टा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या केळी पीक वाढीसाठी लागणारा जो ओलावा आहे ती करणारी ठिबकची नळी निवडली गेली पाहिजे. या ठिकाणी दाखवलेलं आहे की ठिबकच्या नळीमध्ये 2 प्रकार असतात, एक दाब नियंत्रित ठिबकची नळी आणि दुसरी चढ उताराच्या जमिनीवरती जमीन न लेवल करता सुद्धा आपण ड्रिपनेट पीसी नावाच्या ठिबक नळीनी त्या सर्व ठिकाणी समान पाणी वितरण करून चांगल्या प्रकारचं नियोजन करू शकतो. सपाट जमिनीवरती एरीज नावाची ठिबकची नळी आपण वापरू शकतो. मित्रांनो, केळी पिकामध्ये पाणी व्यवस्थापनाच्या आणि खत व्यवस्थापन ह्या अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पाणी नियोजन करत असताना आणि खत नियोजन करत असताना खते हे दिलेली खते ही कार्यक्षम मुळाच्या कक्षेमध्ये राहिली पाहिजे. त्यामुळे अगोदर मुळाचा अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी बघितलं तर पहिल्या 20 सेंटीमीटरचा थर जर बघितला जमिनीपासूनचा वरचा, तर याच्यामध्ये साधारणतः जो 70% मुळाचा वाटा पहिल्या 20 सेंटीमीटर मध्ये आहे आणि 1 फुटाचा जर विचार केला तर साधारणतः 88% जो खाणारी मुळं आहेत, तंतुमुळं आहेत, ही मुळं पूर्णपणे 1 फुटाच्या थरामध्ये आहे. म्हणजेच केळीमध्ये 88% अन्न व पाण्याचं शोषण या मुळाच्या कक्षेतून केलं जातंय. कमी अंतरावरील कमी प्रवाह दर असणाऱ्या ड्रिपरच्या वापरानं ओलिताची खोली नियंत्रणात ठेवून आपण या ठिकाणी खतांची आणि पाण्याची जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढवू शकतो. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होणार आहे. आजचा खत नियोजनाचा मुख्य भाग आहे. थोडंसं पाणी बघूया, कारण पाणी प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये पाणी पण कसं लागतंय. जूनची या ठिकाणी जूनची जर लागण असेल तर त्या ठिकाणी निश्चित 2.4 मिलीमीटर पाण्याची गरज लागणार आहे, म्हणजेच प्रति झाड 4 ते 6 लिटर. जुलैची लागण असेल तर त्या ठिकाणी 6 ते 8 लिटर दररोजचं पाण्याचं प्रमाण प्रति झाड लागणार आहे. तेच आपण ऑगस्ट मध्ये गेलो तर जशी जशी पीक वाढीची अवस्था वाढत जाते तर त्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज सुद्धा वाढत जाते. तर उन्हाळ्यामध्ये एप्रिल मेच्या ज्या बाष्पीभवनाचा दर बघितला तर तो जास्त असतोय. पिकाची पाण्याची गरज म्हणजे जमिनीतनं पिकातनं बाष्पीभवनाद्वारे किती पाणी उडून गेलं ते भरायचं म्हणजे किंवा भागवायचं म्हणजे त्या पिकाची पाण्याची गरज भागवायची. तर प्रत्येक महिन्याचा बाष्पीभवनाचा दर गुणिले पीक गुणांक, पीक वाढीचा गुणांक यानुसार जर पाण्याचं नियोजन केलं तर निश्चित चांगल्या प्रकारचं पाणी नियोजन होऊन ओलिताची खोली नियंत्रणात राखून आपण जो खत व्यवस्थापन करणार आहे त्या खतांची कार्यक्षमता वाढणार आहे. आणि निश्चित केळी पिकासाठी खत व्यवस्थापनाचा जर विचार केला, रासायनिक खत व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. केळी पिकाच्या 1 टन केळी उत्पादन येण्यासाठी लागणारा जो अन्नद्रव्य आहे नत्र, स्फुरद, पालाश, याचं प्रमाण जर बघितलं तर 6.5 किलो नत्र 1 टन केळी उत्पादन होण्यासाठी लागत असते. 0.9 किलो पूरक लागत असते 1 टन केळी उत्पादन यायला. पोटॅश 15 किलोच्या आसपास, 15 किलो प्रति टन पोटॅशचा पर टन रिमूव्हल राहतोय. म्हणजे 1 टन केळी उत्पादन येण्यासाठी नत्र 6.5 किलो, 0.9 किलो स्फुरद आणि 15 किलो पोटॅश त्या पद्धतीने खताचं नियोजन झालं तर आपणाला निश्चित चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. लागवडीनंतर 15 ते 30 दिवसानंतर खताचं नियोजन चालू झालं पाहिजे. प्रत्येक 15 ते 30 दिवसाच्या टप्प्याच्या दरम्यान 7, 5, 10 ह्या प्रमाणे NPK चा डोस म्हणजेच युरिया
प्रति एकर 15 किलो अमोनियम सल्फेट, 30 किलो फॉस्फरिक ऍसिड 5 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 17 किलो या पद्धतीने डोस गेला पाहिजे. 30 ते 60 दिवसात जशी जशी वाढीची अवस्था वाढत जाते तसं तसं पिकाची अन्नद्रव्याची गरज सुद्धा त्या ठिकाणी वाढत असते. तर या ठिकाणी 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान 40 किलो युरिया, 60 किलो अमोनियम सल्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ची आवश्यकता आहे. 60 ते 90 दिवस या कालावधीमध्ये शाखीय वाढ व्हायला चालू झालेली असते जोरदार. या कालावधीमध्ये युरिया 100 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 85 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट जे पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी आवश्यक असणारा घटक या ठिकाणी 15 किलो म्हणजे दररोज अर्धा किलो या प्रमाणात गेला पाहिजे. 90 ते 120 दिवसाचा जो टप्पा आहे या कालावधीमध्ये नत्र जर आपण युरियाच्या माध्यमातून दिलं तर त्या ठिकाणी 100 किलो युरियाची आवश्यकता या एका महिन्यामध्ये आपल्याला लागते. तर म्युरेट ऑफ पोटॅशची 116 किलो, कारण पानामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी पोटॅश आवश्यक आहे आणि एका खोडामध्ये जास्तीत जास्त मोठा घड बाहेर पडण्यासाठी आपणाला पोटॅशचं मॅनेजमेंट हे घड पडायच्या अगोदर अत्यंत महत्वाचं आहे. घड पडण्याच्या अगोदर पानामध्ये किंवा पिकामध्ये पोटॅश रिच असेल तर त्या घडामध्ये जास्तीत जास्त केळांची संख्या आणि जास्तीत जास्त फण्या तयार होऊ शकतात. कारण पोषण्याचं काम पोटॅश करत असतं. 90 ते 120 दिवसाच्या दरम्यान 116 किलो, 120 ते 150 दिवसाच्या दरम्यान 100 किलो आणि 150 ते 180 दिवसाच्या दरम्यान 100 किलो पोटॅश गेला पाहिजे. तर आपणाला त्या पिकाचं चांगल्या प्रकारचं पोषण होऊन चांगले घड बाहेर पडण्याचं, कारण गर्भधारणेचा अवस्था जर बघितली शाकीय वाढ आपण 130-140 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारची शाकीय वाढ केल्यानंतर 140 ते 200 दिवसाच्या दरम्यान या पिकाची गर्भधारणा अवस्था खोडामध्ये चालू होत असते. आणि गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये पोटॅशच्या बरोबर फॉस्फरसचा रोल सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कारण पूरक घटक हा चांगला घड बाहेर पेशी विभाजन करण्यासाठी. तर ह्या पिरियडमध्ये आपण फॉस्फरिक ऍसिड 5 किलो प्रति महिना किंवा याच्या बदली जर ग्रेड म्हणायचे झालं तर 150 ते 180 दिवसाच्या दरम्यान किंवा 130 ते 180 दिवसाच्या या पिरियड मध्ये अर्धा किलो 05234 ह्या ग्रेडच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशची, फॉस्फरसची आणि पोटॅशची हे दोन्ही उपलब्ध करून देणारी वॉटर सॉल्युबलच्या ग्रेड मधून आपण त्या ठिकाणी खत नियोजन चांगल्या प्रकारचं करू शकतो. सतत पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी आपणाला दुसरा महिना ते अगदी 6 महिने पूर्ण होईपर्यंत प्रति एकरी प्रत्येक महिन्याला 15 किलोच्या आसपास मॅग्नेशियम सल्फेटचा डोस गेला पाहिजे. 180 दिवसानंतर अत्यंत महत्वाचा टप्पा, कारण 180 दिवसानंतर केळफूल दिसायला बाहेर चालू होत असतंय आणि केळफूल दिसायला एकदा का चालू झालं की त्या पिकाची कॅल्शियमची गरज ही तितकीच निकडीची असते. मग कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर हा एकरी 4 किलो प्रति आठवडा कोणत्याही खतामध्ये मिक्स न करता आपण सोडायला पाहिजे. म्हणजे कॅल्शियम मुळे केळी फळामध्ये गर भरण्यासाठी आवश्यक असणारा कॅल्शियम, आणि गर भरला तर वजन वाढणार आहे. तर आपणाला गर भरण्यासाठी कॅल्शियमचा वापर कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून केला पाहिजे. भरणी करतेवेळी ज्या जमिनीमध्ये आपण मगाशीच विचार केला की सेकंडरी जे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरवाला जी सेकंडरी ग्रेड सारथी नावाची याच्यातनं सुद्धा गरज भागवू शकतो. परंतु ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त रिच आहे अशा जमिनीमध्ये
सेकंडरी अन्नद्रव्ये ही वेगवेगळ्या अवस्थेतली वापरले फायदेशीर ठरते. कारण सिंगल एकतर मॅग्नेशियम चालेल किंवा सल्फर चालेल किंवा तुम्ही कॅल्शियम नायट्रेट, ज्या ठिकाणी कॅल्शियम कमी आहे अशा ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करून खत नियोजन चांगल्या प्रकारचं करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघतोय की बऱ्याच शेतकरी घड बाहेर पडल्यानंतर जास्त प्रमाणात पोटॅशचा वापर करत असतात की आता फळ पोचतील, परंतु पोटॅश वापरलं पाहिजे कधी? शाखीय वाढ आणि गर्भधारणेची अवस्था यामध्ये जर पानामध्ये पोटॅश रिच असेल तर खताचा जर विचार केला, पोटॅश रिच असेल तर आपलं पीक रोगाला बळी पडणार नाही. त्याचबरोबर एका घडामध्ये जास्तीत जास्त फण्या तयार होतील, त्या फण्यामध्ये जास्तीत जास्त केळी तयार होतील आणि ही केळी निर्यातक्षम, दर्जेदार आणि त्याचा कलर चांगला होण्यासाठी आपल्याला पोटॅशची मॅनेजमेंट अत्यंत महत्वाची आहे. पोटॅश मगाशी सांगितलं की पोटॅश 15 किलो 1 टन उत्पादनासाठी, म्हणजेच आपण जर प्रति खोड जर विचार केला तर साधारणतः प्रति खोड 190 ते 200 ग्रॅम नत्राची आवश्यकता राहते. 0.7 ते 0.8 म्हणजे साधारणतः 70 ते 80 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी स्फुरदाची आवश्यकता आहे आणि साधारणतः 400 ग्रॅम पोटॅश ह्या अन्नद्रव्याची NPKचा विचार केला तर गरज असते. तर चांगलं खत नियोजन करत असताना जमिनीची सेंद्रिय सुपीकता टिकवणं अत्यंत महत्वाचं काम आहे. सेंद्रिय सुपीकतेचा विचार केला तर सेंद्रिय कर्ब चांगला असेल, सेंद्रिय याचं प्रमाण जास्त असेल पदार्थांचं, तर निश्चित आपण चांगल्या प्रकारचं जो अन्नद्रव्य उचलण्याचा कालावधी आहे तो किंवा त्या अन्नद्रव्याची कार्यक्षमता, नत्र विरघळणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू यांची संख्या जास्त वाढवून आपण त्या खताची कार्यक्षमता चांगल्या प्रकारची मिळवू शकतो. तर दर्जेदार या ठिकाणी आपण जे शेतकरी ठिबक सिंचनच्या माध्यमातून खत नियोजन करतात त्यासाठी आपण निश्चित खत नियोजनाचे चार्ट नेटाफिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतोय. निश्चित आपण या खत नियोजनाच्या साठी स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून खताचं आणि पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारचं करू शकतो. त्यासाठी नेटाफिमची मूलभूत स्वयंचलित यंत्रणा या ठिकाणी आपणास दाखवलेली आहे. ही यंत्रणा सुद्धा पंप चालू बंद करण्याचं काम करते, वाल्व उघडणे बंद करणे, फिल्टरची साफसफाई करण्यासाठीचं काम करते. ECPHचं नियंत्रण करून पाण्याचं नियोजन केलं जातंय आणि मोठं क्षेत्र लांबून आपण कंट्रोल करू शकतो दुरून. सेन्सर आधारित सिंचन व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आपल्याला हवामानाची आर्द्रता, तापमान याविषयी सर्व माहिती उपलब्ध होऊन आपल्या जो केळी पीक असेल किंवा इतर पीक असतील यांच्या नियोजनासाठी निश्चित स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेत आहेत. मित्रांनो, आज या नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत आणि नेचर केअर आणि नेटाफिमच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमासाठी नेचर केअरचे मालक श्री जयदेव बर्वे यांनी आम्हाला त्यांच्या पेजवरती नेटाफिमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपणास मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी की जे नेटाफिमचे ठिबक सिंचन, खत पाणी व्यवस्थापन यंत्रणा आणि नेचर केअरचं ग्रीन हार्वेस्ट मॅन्युअर्स वापरून चांगल्या प्रकारचे केळी उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये खेराडवांगी यतगावचे श्री संजय शंकरराव कदम यांनी
यापूर्वी 45 टन उत्पादन घेतलेलं आहे आणि इचलकरंजीचे अनंत कुडचे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं साधारणतः 35 ते 36 टन उत्पादन एकरी घेऊन मोठ्या क्षेत्रावरती उत्पादन घेऊन या ठिकाणी चांगलं उत्पादन खत आणि पाणी नियोजनाच्या माध्यमातून आणि सेंद्रिय खताच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनेक यशोगाथा आपणासाठी उपलब्ध आहे. तर आज या पहिल्या सत्रामध्ये केळी पिकाच्या खत नियोजनाच्या बाबतीत आणि जमिनीच्या बाबतीत आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं, त्याबद्दल मी आपणालाही धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. टाइम